मित्रांनो नमस्कार. मी एकनाथ बेलदार आपला शेतकरी मित्र. पुन्हा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून भेटतो आहे. खूप दिवसांपासून व्हिडिओ मी बनवलेला नाही, पण आज हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण एकच आहे, की आज मी तुम्हाला प्रॅक्टिकली काही गोष्टी दाखवणार आहे. तर मी आज स्वतःच्या शेतामध्ये आहे. आपण बघू शकता या ठिकाणी पंप वगैरे आणलेला आहे. तर बघा, बहुतांश शेतकरी केळी पिकाची लागवड करत असतात आणि रोपाची काळजी घेणं खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर बरेच सारे शेतकरी रोपाची काळजी घेण्यासाठी त्यांना कळत नाही की नेमकं कुठल्या प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे. तर आज मार्च महिना सुरू झालेला आहे. क्लायमॅक्स खूप चेंज झालेला आहे. हे जे रोप तुम्ही पाहताय तर जैनचं रोप आपण या ठिकाणी रात्रीच्या वेळेस उतरवलं आहे आणि आज दिवसभरामध्ये आम्ही याला शेड नेट वगैरे लावून याला सावलीची ही व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. तसेच इथून जवळपास 6 ते 7 दिवस आपल्याला हे रोप उन्हापासून, टेम्परेचरपासून वाचवायचं आहे. जेणेकरून बाजूच्या प्लॉटमध्ये सन लावला आहे आणि तो सनसुद्धा व्यवस्थितरित्या निघेल आणि त्यानंतर रोपाची लागवड आपल्याला व्यवस्थित करता येईल, रोपाची ग्रोथ व्यवस्थित करता येईल. तर काही महत्त्वाच्या गोष्टी तर सुरुवातीला सावली करून घेणं गरजेचं आहे. बाजूला तुम्ही पाहता आहे, की ह्याच्या चारही बाजूंनी आपण 1 फूट जमिनीपासून ह्याला उंच केलेलं आहे. जेणेकरून रोपाला हवा किंवा ऑक्सिजन हे पूर्ण वेळ भेटत राहील. तसेच आपल्याला ह्या रोपामध्ये दररोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेला पाणी मारणं खूप गरजेचं आहे पंपाने. खूप सारे शेतकरी ग्लुकोज वगैरे मारतात, NPK मारतात. तर पहिल्याच दिवशी NPKचा उपयोग नका करू. 2 दिवसानंतर ह्याला आपल्याला डिपिंग करायची आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवेल, की आपल्याला डिपिंग कशा पद्धतीने करून घ्यायची आहे आणि डिपिंगचे फायदे किती होतात. तर हे प्रॅक्टिकली मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. मला फॉलो करा. जर काही प्रश्न असेल, तर दिलेल्या नंबरवरती कॉल करायला विसरू नका. थँक सो मच. थँक